आज तूच होतीस का? तुम्हाला काय वाटतं? नाही, भास झाला मला. आणि मग आता? आताही भासच आहे. मला तर असं वाटतंय की गेली 7 वर्ष मी का स्वप्नातच जगतोय. अचानक एका क्षणी हे स्वप्न मोडेल, मी जागा होईन आणि तू नेहमीप्रमाणे माझ्या बाजूला झोपलेली असशील. मी डोळे उघडल्यावर हसून माझ्या कुशीत शिरशील, मला म्हणशील चला उठा, कामाला नाही का जायचं. सगळं तसंच असेल. मधली वादळ, मधली सगळी उलथापालथ, काहीही घडलेलं नसेल. स्वप्न असेल हे सगळं, एक वाईट स्वप्न. तुम्ही इतके स्वप्नाळू कधीच नव्हता. गरजच नाही पडली मला स्वप्न बघण्याची, कारण तू होतीस ना माझ्या बरोबर. माझी सगळी स्वप्न जगत होतो आणि आता फक्त स्वप्नातच जगतोय मी, तुझ्या स्वप्नात. मंजिरी, प्लीज भेट नाही का? तुम्हीच म्हणता ना, पृथ्वी गोल आहे. 2 माणसं विरुद्ध दिशांना चालत गेली तरी कधी ना कधीतरी भेटतीलच ना. म्हणजे अजून पुरेसं चाललो नाही आहोत का आपण एकमेकांच्या विरुद्ध दिशेला? माहित नाही. तुला करमत माझ्याशिवाय? या भासा पलीकडे कधी भेटलो की मग सांगेन. मंजिरी प्लीज आणखी थोडा वेळ थांब. आपण भेटूया ना असंच अधूनमधून. म्हणजे ती मुलगी शुभ्रा नव्हती? तिचं नाव श्वेता सरनाईकच आहे. तिच्या आईलाही भेटलो. आणि ती आई म्हणजे आपल्या मंजिरी वहिनी नव्हत्या? असती तर मी रिकाम्या हाताने परत आलो असतो का? आला असतास. सत्यजित मागच्या 7 वर्षात मंजिरी वहिनींचं आयुष्य त्यांना कुठे घेऊन गेलं असेल याची तुला कल्पना नाहीये. कदाचित आज त्या सरनाईकही नसतील. म्हणजे दुसरं लग्न करून सेटल झाले असतील. त्यांचं आडनाव बदललेलं असेल. जेधे, मोरे, जोशी, डिसोजा, सिंग, काही. तू सत्यजित, बघ आजपर्यंत या विषयावर मी तुझ्याशी कधीही ब्लंटली बोललो नाही. नेहमी तुझ्या भावनांचा विचार केला आणि गप्प बसलो. कसं आहे ना, शरीरावर एखादी चिकटपट्टी असेल ना तर ती फार वेळ ठेवू नये. तिचं फार कौतुक करू नये. खचकन खेचून काढावी. हा म्हणजे थोड्या वेळ डोक्याला झिंझिण्या येतात पण नंतरचा त्रास होत नाही. तेव्हा मला खरंच असं वाटतं की शुभ्रा आणि मंजिरी वहिनींना शोधायचा तुझा प्रयत्न तू आता थांबवावास. नाही जमणार. अरे पण विहंकर, मी जे काही करतोय त्याचा दुसरा कोणाला काही त्रास आहे? नाही ना?
माझं मी बघून घेईन ना, तुम्ही का अडकताय याच्यामध्ये? तुझ्याशी कोण वाद घालणार? ठीक आहे, सोड चल. एक गुड न्यूज आहे. मुंबईच्या रवी प्रसारक मंडळाला तुझा सत्कार करायचा आहे. सत्कार माझा? कशाबद्दल? तू शालिनी ट्रस्टच्या माध्यमातून गावांमधल्या शाळांसाठी जे कार्य करतोस त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि तुझ्यासारख्याच 4 आणखीन लोकांचे त्यांना सत्कार करायचे. हे त्याचंच पत्र. अरे पण हे उशिरा पोहोचलाय. परत मुंबईची ट्रिप. मग एक काम करतोय ना, सांगतो नाही जमत आहे मग. तू मूर्ख आहेस का? अरे प्रतिष्ठित मंडळ तुझ्या कामाची दखल घेत आहे. ठीक आहे रे प्या, पण राहू नकोस हवं तर मुंबईत. होकार कळवू म्हणतोस? तो मी केव्हाच कळवलाय राजे. कसं आहे, चुका केल्यावर पाठीवर रट्टे नेहमीच पडतात ते, पण चांगलं काम केल्यावर कधीतरी शाबासकीची थाप पाठीवर पडते. ती तुमच्या नशिबात आहे तर घ्या. हॅलो. हा हॅलो, मी दादासाहेब होळकर त्यांचा सेवक बोलतोय, संखे. काय? त्या दिवशी तुमच्या ऑफिसला आलो तेव्हा 15 सेकंद, फक्त 15 सेकंद आहे तुझ्याकडे बोलायला. अहो सेकंद कसले मोजताय साहेब? बात संपली. दादासाहेब विचारतात भेटायला केव्हा येणार? उद्या दुपारी 12 वाजता माझ्या फोनची वाट बघ म्हणा. झाली 15 सेकंद संपली. चला अंकिता, उद्या मला पालघरला जायला हवं. तिथलं आपलं काम संपत आलंय. अहो पण फंक्शन आहे ना तुमचं उद्या, त्याचं काय? फंक्शन? मी नाही जाते फंक्शनला. का? आता का? कसं आहे, उद्या मंडळातर्फे ज्या मान्यवरांचा सत्कार होणार आहे त्या मान्यवरांच्या यादीमध्ये एक नाव कोल्हापूरच्या सत्यजित मुधोळकरांचं. काय? अगर नशीब समज ती यादी माझ्या हातात आधी पडली आणि मी लगेच काढता पाय घेतला, नाहीतर 7 वर्ष जो अपघात आपण टाळत होतो ना तो उद्या घडला असता. सत्यजित मुधोळकर मला भेटले असते आणि मग पुढे मागे ही गोष्ट दादाला कळली असते आणि दादानी मला सुळावर दिलं असतं. पण सत्यजित रावांचा सत्कार कशासाठी? कसं आहे की अलीकडच्या काळामध्ये त्यांनी गावातल्या शाळांना बऱ्याच देणग्या दिल्या. शालिनी ताईच्या नावाने त्यांनी एक ट्रस्ट निर्माण केले आणि त्या ट्रस्ट तर्फे ते बरंच सोशल वर्क करतात. या कामाबद्दलच मंडळातर्फे त्यांचा सत्कार होणार होता. आणि या सगळ्या फंक्शन मध्ये चुकून तुमचं नाव आलं तर? नाही, तसं होणार नाही. ते बघ, मी काही पदाधिकारी नाही आणि माझ्यावर जी कामं सोपवली होती ना ती मी व्यवस्थित मार्गी लावलेली आहे. अहो त्यांनी दुसरं लग्न केलंय का? झालं. टिपिकल बायकांचा प्रश्न विचारलास. आता टिपिकल बाईच आहे ना मी, मग विचारणारच हा प्रश्न. आता गेले 7 वर्ष मी भेटलोय का त्यांना? मी कसं सांगणार? नाही तसं नाही, म्हणजे ते एकटेच येणार आहे का त्यांच्यासोबत कोणी? हे बघ, आम्ही एका माणसाचा येण्या जाण्याचा खर्च देणार आहोत. त्यांच्याबरोबर कोणी आहे का नाही हे आम्ही विचारलं नाही त्यांना. मंजिरीला सांगणार आहात का? शांत असलेल्या पाण्यामध्ये दगड मारीन मी असं वाटतं का तुला?
मी एक काम करतो, मी ना इथेच थांबतो ठाण्यात. म्हणजे कसं आहे की ठाण्यातनं पालघर जवळ पडेल मला. तू काय करणार आहेस? तू जाणार आहेस? काय ग, तू जाणार आहेस का? हा बघते, मी ठरवलं नाही. हे बघे बाई, चुकूनही या गोष्टीचा मंजिरी समोर उल्लेख होता कामा नये, कळलं ना? चुकूनही नाही. काय अजय चल येतो. सांभाळून जा आणि त्या गजाला सांग घाई घाईत गाडी चालवू नका म्हणा. छान रमत गमत रस्त्यावरची झाडं मोजत जा. चल येतो आते, येतो ग. हा हे सत्या, ते माझं मेकअप किट इसरू नकस हा, आठवणीनं आण. अगं अजय, हे आते, एक वेळ मी आता सत्काराला जायचं नाही, पण तुझं मेकअपचं सामान घेतल्या बिगर घरात पाऊल टाकणार नाही. हा आणि सत्या, रातच्याला तिथंच राहा, उद्या निघ. अजय तेवढं सोडून काय बी बोलतो. मी रात्रीच परत येणार आहे. अगं आर्या इथं एकटी असताना मी एकटी, मग काय रातच्याला इथं आम्ही भूत बनून पिंपळावर लटकणार होतो? तसं नाही आते, पण अनगा आता तूच सांग याला. आता अनघा, आम्ही जे बोलतोय ते चूक आहे की बरोबर? तुम्ही म्हणताय म्हणजे बरोबरच असेल. सत्यजित बरोबर. काय 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 बरोबर? काय तुला माहिती तरी आहे का काय विषय? काय उगाच बरोबर? अगं यो रातच्याला मुंबईवरनं परत यायचं म्हणतोय आणि आम्ही म्हणतोय रातच्याला तिथंच थांब मुक्कामाला आणि उद्याच्याला निघ म्हणून. मग तर एकदमच बरोबर आहे. सत्यजित नको रात्री एक्सप्रेस वे वरून प्रवास करूस. आता अनघा सांगते म्हणल्यावर ऐकणार म्हणजे? नाही म्हणजे आता आम्ही तिघं सांगतोय ना म्हणल्यावर सत्यजित ऐकणारच. सत्यजित प्लीज जरा ऐक ना. सकाळी सकाळी लवकर निघ पाहिजे तर, पण रात्री नको प्रवास करूस. लोक रात्रीचा प्रवास करतच नाहीत का? मग त्यांच्या नातेवाईकांच्या जीवाला घोर नाही का लागत? आणि तशी काही अर्जन्सी नाहीये ना आता. तो मला कळतंय आर्याच्या काळजीने आटापिटा चाललाय तुझा हा, पण देव न करो उद्या काही अघटित घडलं तर आर्यालाच त्याची झळ. कळलं नाही येतात रात्री, म्हणून आता चावायला घेऊ नको. कशाला येतोस माझ्याशी बोलायला? समोर आलीस की बोलावंच लागतं. ठीक आहे, मग नाहीये. करमणार आहे तुला? किती गैरसमज स्वतः. म्हणून जेलमध्ये भेटायला यायचीस तेव्हा नळ फुटल्यागत रडायचीस. सत्यजित, जेलचा विषय काढू नकोस असं सांगितलंय मी तुला. मूर्ख. तू मूर्ख. ऍक्च्युली तुझ्यासारख्या माणसाबरोबर मैत्री करते म्हणजे मी मूर्खच. उशीर होतोय मला. अडवलंय कोणी? निघ. येतो येतो. आणि तू हिशोबात राहा. तुझं तू बघ काय ते. माझा हिशोब मी सांभाळेन. प्लीज नीट जा आणि नीट ये. दुसरा पर्याय आहे का? अजिबातच नाही. बाय बाय. आमचा पण बाय. आणि मेकअप किट इसरू नको जा. आणतो. चला अजय सांभाळून जा रे. मी जरा काय काय
हे काय? आज लय छान दिसतीस. ओ थँक्यू. नाही म्हणजे तसं नेहमीच छान दिसतीस, पण आज जरा कुणीतरी प्रेमात पडावं असं. चहा दोटून झाला असेल तर निघता आहे. आता जातीस का देऊ दणका? एक मिनिट, मी आर्याला भेटून येते. काय ग तुझ्या डोसक्यात काय भुसा भरला या? मी काय केलं? झाड लावायच्या आधीच फळं खायची गाई झाली तू. चल जा. माझ्यावर का होती सारखी. आले आले. हा कोण पाहिजे? मंजिरी आहे का घरात? कोण तुम्ही? मॅथीची पूर्ण मावशी आहे. तिला कोणी पूर्ण मावशी बिवशी नाहीये. तिला सांग तर खरं, मग ओळखेल ती मला. पण मी नाही ओळखत तुम्हाला. असं होय? मला नाही ओळखत. अजिबात नाही. पण जर बेसनाचा लाडू आणले असते तरच ओळखीन. अरे माझ्या कर्मा, बेसनाचं लाडू राहिलोच. हा पण 2 डबा भरून तिखटाच्या चकल्या आणले ती. ओळखतच नाही म्हणल्यावर जातेच ना मी. थांबा थांबा थांबा. पुन्हा मावशी. लपाडे भवाने. माळसाई, बेसनाचे लाडू आणले म्हणजेच ओळखणार बरं तुम्हाला. अगं मग लहानपणी तुझी दुपटी आणि लंगोटी बदलली एवढीच का? पुन्हा नको ना तेच बोलू. त्या दिवशी तो सुयश आलेला ना, तेव्हा तू असंच म्हणालीस आणि नंतर तुम्हाला चिडवत होता शुभ्रा लंगोटी म्हणून. चिडवायचं काय त्यात? अगं तो सुयशच काय, त्याच्या बाण बी घातली असेल लंगोटी. कशात तुम्ही? मस्त. मी एकदम टकाटक. अरे मावशी काय आहे, तुम्ही सुद्धा? अगं या माणसानं शिकवलं ना ते. तिच्या नादी लागलात ना तर डोकं फिरायची वेळ येईल आपल्यावर. आजी मला चकली पाहिजे लवकर. देते ग बाय देते. असं बा पुन्हा आजी आली आहे. आणि हे काय, परवापर्यंत सुट्टी आहे तुमची, लवकर आलात तुम्ही. काय करणार, तुम्ही दोघींनी बी जीव लावलायसा ना. तू तर लळा लावलाच, पण या माणसाईनं खुळच लावला. या भाच्याला म्हणलं घे मला एसटीत बसून, मी चालले. अहो मग मला सांगायचं ना, मी गाडी अरेंज केली असती ना तुमच्यासाठी. कशाला पाहिजे गाडी बिडी, आपला लाल डबा बेस. बर चला. मंजिरी, ही साडी ओळखलीस का? नाही ओळखलं नाही, पण छान आहे. शुभ्राच्या बाण दिलं होतं. अजून जपून वापरती या. हो पण इतकी वर्ष आणि इतकी जुनी साडी तुम्ही अजूनही वापरताय म्हणजे? जिव्हाळ्यानं दिलेली गोष्ट आहे ही. जिव्हाळ्या कधी जुना होत नाही. जेवढा टिकवावा तेवढा गोड होतो बघ. आलेच मी शुभ्राला चकल्या घेऊन. माळसाई वाट बघत असेल.
प्रेमाच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सत्यजित मुधोळकर, राहणार बावडा रोड, जिल्हा कोल्हापूर. अहो काय हे? आवडलं? खूप छान.